छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या 95% इच्छुकांची नाराजी दूर करण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार असा विश्वास भाजपचे नेते मंत्री अतुल सावेंनी व्यक्त केलाय। महापालिका निवडणुकीवरून राजकारण आणि वातावरण तापलेलं असताना भाजप या निवडणुकीत कशा प्रकारे रणनीती आखतय या संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहुयात। भाजपनं नाराज असलेल्या उमेदवारांना कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये भाजप यशस्वी देखील झालेला आहे। कारण एक संकट होतं नाराजांना कुठेतरी खुश करणं किंवा त्यांची मनधरणी करणं, त्यामध्ये भाजपचं यश पाहायला मिळते। आपल्यासोबत मंत्री महोदय अतुल सावे आहेत। काय सांगाल, एक मोठं शिवधनुष्य होतं ते म्हणजे नाराजांची नाराजी दूर करणं, तुम्ही कितपत त्यामध्ये यशस्वी झालेला आहात? असं आहे, आम्ही सर्व नाराज उमेदवार ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते त्यांच्या आम्ही भेटी घेतल्या। त्यांना समजून सांगितलं की एका प्रभागामध्ये आपण 4च लोकांना तिकीट देऊ शकतो। 30 ते 40 लोक इच्छुक होते, त्यांना समजून सांगितलं, त्यांनी पण मान्य केलं आणि पक्षाची एकनिष्ठ अनेक वर्षापासून 25-25 वर्ष 20-20 वर्ष हे सगळे काम करतात। पण त्यामध्ये कसं असते की शेवटी एकालाच तिकीट मिळत असते आणि त्यामुळे त्यांना आम्ही समजून सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं की पक्षासाठी आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय, त्यामुळे पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर आम्ही कोणी काही काम करणार नाही म्हणून। आणि काहींची थोडी नाराजी होती, त्यांना आम्ही म्हटलं ते म्हणे आम्हाला पदाधिकारी करा, तर आम्ही पदाधिकारी पण केले काही लोकांना आणि असे नवीन पदाधिकारी यांना सगळ्यांना समजून सांगितल्यावर ते आज जोरात कामाला लागलेत। आज सगळे जवळजवळ लोक कामाला लागलेत। 1-2 दिवस कोणी दर्शनाला गेले, कुठे गेले, पण ते पण उद्यापासून सगळे कामाला लागले। या शहराच्या विकासासाठी जे योजना, या गुंठेवारी भागामध्ये अनेक वर्ष 15 वर्ष विकास होत नव्हता। मान्य देवेंद्रजींनी परवानगी दिली आणि त्यानंतर तिकडे विकास सुरू झाला। जवळजवळ वेगळ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 750 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले, ड्रेनेज लाईनसाठी पैसे दिले, कचरा व्यवस्थापनासाठी पैसे दिले, असे अनेक गोष्टी ज्या मार्गी लावण्याकरता मान्य देवेंद्रजींनी प्रयत्न केला। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। पुढची महत्त्वाची बातमी।